कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पण एक गोष्ट आठवतीये का, अमोलने त्यांना घरात घेतलं होतं. आता जर तू त्यांना घराच्या बाहेर काढलंस ना तर त्याचा त्रास अमोल लावणार आहे. तो धास्ते घेऊन बसेल. त्याच्या तब्येतीची जास्त काळजी आपल्याला. पण ह्यांचं करायचं काय मग? आपले मला अमोलच्या शाळेचं नुकसान झालेलं नकोय का? मला असं वाटतं की त्याला आलेल्या प्रत्येक संधीचं त्यांनी सोनं करा. मला आज फक्त वहिनींमुळे त्याला आज त्याची चित्रस्पर्धेला पाठवता आली नाहीत. अर्जुन, हे बघ, त्याची चित्र स्पर्धेसाठी पाठवता येतील नंतर. त्याआधी मला वेगळीच काळजी लागून राहील. म्हणजे अर्जुन, तू जर नीट लक्ष दिलंस ना तर तुला कळेल. अमोल कधीच खोटं बोलत नव्हता. आज तो दिवसभर आपल्याशी खोटं बोलून त्यांच्यासोबत बाहेर फिरायला गेला होता. तो त्यांच्या जास्त जवळ जायला लागला. अमोल वहिनींच्या जवळ जायला लागलाय हे खरं आहे. अर्जुन, अरे खरंच तो माझ्याशी कधीच खोटं बोलत नव्हता. आणि आता बघितलंस ना, दिवसभर बाहेर फिरायला गेला तो. मला ना सतत असं वाटतं काहीतरी चुकतंय. अप्पे, तुला नेमकं काय म्हणायचंय? अर्जुन, हे बघ, माझ्या मनात खूप शंका येत आहेत, पण मला आता नाही बोलायचंय त्यावर. अमोल वेगळं वागायला लागलाय हे खरं आहे. तर त्याचं कारण काय आहे जोपर्यंत आपल्याला कळत नाही ना तोपर्यंत आपण करू काही शकत नाही का? काय झालं? मा, अगं मला खूप कंटाळा आलाय. बाळा, आपण लगेच झोपायला जाऊ. मला एक सांग, तू बाबांपासून काय लपवतोयस का? नाही बाबा. अमोल, हे बघ, मी तुला काय शिकवलंय? मा आणि बाबांशी कधीच खोटं बोलायचं नाही. त्यांच्यापासून कधीच काही लपून ठेवायचं नाही. मग तू आज आमच्याशी का खोटं बोललास? शाळेत न जाता तू आज दिवसभर बाहेर फिरायला गेलास. मा, अगं मी फिरायला गेलो त्यासाठी सॉरी ना. मी परत असं नाही करणार. मोठी, मला माझ्यासोबत फिरायला जायचं होतं म्हणून मी गेलो. ठीक आहे बाळा, पण तू हे सांगून पण जाऊ शकला असतास ना. असं का गेलास? बाबा, अरे मोठी मा बरोबर कुणीच नीट बोलत नाही. मग आम्हाला कुणी सोडलंच नसतं ना, म्हणून मी कुणालाही नाही सांगता गेलो. बरं बाळा, पण तुझी तब्येत बरी नाही येणार आहे. तुला पुन्हा तो त्रास होऊ नये याची काळजी वाटते रे आम्हाला. हे बघ, तू यानंतर ना असं न सांगता कुठे जायचं नाही. हा, हे बघ, तुला फिरायला जायचंय ना, तू बरा झालास ना की बाबा तुला सगळीकडे फिरायला घेऊन जाईल. पण परत असं वागायचं नाही काय? नाही बाबा, सॉरी. ठीक, चला, कंटाळा आलाय ना, झोपायचं ना. हा. चल. ओ तू अरे बापरे. दीपक, काय रे? व्यायाम करायचं ठेवला, निवांत तू भरायला आहे काय? सुरू करणारच होतो. चला आपण करूया सुरू. दीपे, आजपर्यंत तुला असं कधी टेन्शन मध्ये बघितलं नव्हतं मी. कालपासून जरा डाऊन आहेस. रात्री नीट जेवला नाही. काय विषय काय? बाकी काय नाही दाजी, मला अमोलची लय काळजी वाटते हो. म्हणजे काल जे काय घडलं ते तुम्ही बघितलंच की. मला राऊंड राऊंड काहीतरी ठीक नसल्यासारखं वाटतंय दाजी. म्हणजे तुम्ही कसा विचार करताय मला नाही माहित, पण रुपाली त्यांच्या संदर्भात तुम्ही एकदा सरांशी बोलून घ्या. बघ दीप्या, तुझी काळजी कळते मला, पण दादा बोललाच असेल वहिनीशी. मला असं वाटतं की आपण उगाच विषय नको आणायला. दाजी, तुम्ही बोलताय? अहो, काल सरळ सरळ रुपाली ताई अमोलला फिरायला घेऊन गेल्या. उद्या त्याची आहे म्हणून त्याच्या शाळेत जाऊन बसतील, परवा आणखीन काहीतरी करतील.
मला फक्त एवढंच मानायचं आहे की वेळ जाण्याआधी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. दादा जरा बोलायचं होतं तुझ्याशी. हां बोल ना अर्जुन. अमोलचं आवरलंय का बघ जरा. हां. दादा तू गैरसमज करून घेऊ नकोस, पण रुपाली वहिनींना जरा अमोलपासून लांब ठेव. म्हणजे त्यांचं प्रेम कळतंय मला अमोलबद्दलचं, पण सध्या त्या अमोलवर जरा जास्तचा अधिकार गाजवायला लागला. अर्जुन तुझं बोलणं कळतंय मला. मी कालच तिच्याशी बोललो, पण बायको असली तरी तिच्या काही गोष्टींना मी नाही थांबवू शकले. अरे दादा मग ह्या गोष्टीचा त्रासच होईल, अमोलला त्रास होईल, आपल्या फॅमिलीला त्रास होईल. मी म्हणतोय ना वहिनींचं प्रेम कळतंय मला, पण त्या अमोलला माझ्यापासून आणि आपलीपासून तोडण्याचा प्रयत्न करतात, जे चुकीचं आहे. तुझी काळजी रास्त आहे अर्जुन. मी या क्षणी तुला वचन देतो, ज्या क्षणी रुपाली तुझ्या आणि अमोलच्या मध्ये येईल ना, त्या क्षणी मी तिला इथून घेऊन जाईन. दादा तुला वाईट वाटलं असेल तर सॉरी, तू गैरसमज नको करून घेऊ. पण अरे अर्जुन काय बोलतोय तू? आपण हे सगळं अमोलसाठीच करतोय ना. वाईट वाटण्यासारखं काय आहे यात? बरं चल आवरून घेऊ, आपण अमोलच्या शाळेत जाऊ. स्पर्धेसाठी त्याची एंट्री जायला पाहिजे ना. चल आव. चल. सॉरी सॉरी मॅडम, सॉरी. कुठे गेल्या या? आत्ता तरी इथे होत्या. रुपाली ते एवढ्या सहज सापडणार नाही. यांचं नक्की काहीतरी सुरू आहे. जाऊ दे, आत्ता नाही सापडल्या, पण पुढे जाऊन कधीतरी सापडतीलच की. डॉक्टर, हॅलो डॉक्टर, आले का रिपोर्ट्स? हो मगाशी झाले. मला सांगा ना काय रिपोर्ट्स मध्ये, म्हणजे सगळं ठीक आहे ना? काही नाहीये ना त्याच्यात? माझ्या आम्हाला काही झालेलं नाहीये ना हो मॅडम? हो हो शांत व्हा, शांत व्हा. पाणी घ्या पहिल्यांदा. डॉक्टर प्लीज सांगा ना काय रिपोर्ट्स मध्ये? दुर्दैवाने तुमच्या कुटुंबासाठी फार चांगली बातमी नाहीये. म्हणजे आम्हाला टेस्टमधून असं निदर्शनास आलंय की अमोलला मेडोलोब्लास्टोमा हा आजार आहे. काय डॉक्टर, हे काय आहे? लहान मुलांच्या मेंदूमध्ये आढळणारी एक कॉमन गाठ आहे आणि अमोलचा हा आजार सेकंड स्टेजला आहे. आय एम सॉरी टू से, पण त्याच्याकडे आता आयुष्यातले फक्त 2 महिने राहिलेले आहेत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.